डिलिव्हरी झाल्यानंतर बाईच्या पोटासाठी मी हा पट्टा तयार करते. याला एक मी साडी घेतली आहे 6 वार. आता ती मी मध्ये अशी फाडून घेतली. ही अशी उभी फाडायची. आता ही अशी उभी फाडल्यानंतर याचे दोन भाग केले. आता त्यातला एक भाग मला सुई धाग्याने जॉईन करायचा आहे. हा पट्टा बांधल्याने काय होतं, तो बाळातनीचं पोट जी वटी राहिली ती कमी होती. ती त्याच्यासाठी हा पट्टा आहे. बाजारात पण पट्टे बेल्ट भेटतात, भरपूर सगळं भेटतं, पण त्याचा उपयोग होत नाही. तो टोचतो, तो त्रास देतो, त्याच्यामुळे बायका पोरी लावते नाही. त्याकरता मला हा घरगुती उपाय बेल्ट बनवायचा आहे. हा बेल्ट असा जॉईन करून घ्यायचा. आता मी याला सुई धाग्या घालून शिवून घेते. बेल्ट बांधल्यामुळं ओटी तर कमी होती, पोट तर कमी होतच होतं, पण जे अंगावर जायचं ते जातं. त्याच्यामुळं भरपूर आपल्याला फायदा होतो. त्याकरता आपल्याला हा बेल्ट बांधायचा. आपल्या कमरेला, आपल्या पोटाला त्याचा आधार असतो, गरमाई येते, म्हणून हा घरगुती बेल्ट बांधायचा. आता हा मी शिवून घेते. मी आता हा बेल्ट कसा शिवते ते तुम्ही बघा. हे दोन्ही साईडचे पदर एकाला एक जॉईन करायचे. त्यानंतर मशीनवर करा, हातावर करा, तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही करू शकता. मी मशीन नसल्यामुळं हा स्वतःच्या हाताने जॉईन करते. आणि हा बेल्ट मी तुम्हाला यूज कसा करायचा ते पण सांगते. तुम्ही बघू शकता. मी असा साडीचा तयार करून घेतला. एका साडीचे 2 भाग करून मी हा बेल्ट असा तयार केला. एकाला एक असा जॉईन करून घेतला. आता मी कसा यूज करायचा तो दाखवणार आहे, तो तुम्ही बघा. हा असा ठेवायचा. त्यानंतर हा असा पकडायचा, असं फिरायचं. गोल झाल्यानंतर याची अशी आडी घ्यायची. त्यानंतर परत गोल फिरून आडी घ्यायची. इकडे असेल. झाला. हा असा बेल्ट जॉईन गुंडाळून झाला. तो असा बांधायचा. इथं गाठ आली तर कमरेला टोचती म्हणून साईडला गाठ घेतली. हा असा बेल्ट तयार झाला. असा बेल्ट हा बांधू शकता. तुम्हाला वाटेल तेव्हा काढू पण शकता. दिवसभर ठेवला, रात्रभर ठेवला तर चांगलंच आहे. याच्यामुळं काय होतं, कमरेला पण आधार येतो, गरमाई असते. त्यामुळं हा बेल्ट असं मी तयार केलेला. हा इथं जवळ
हे सगळं असं बांधलं जातं. असं करू शकता तुम्ही. आता हां, असेच वेगळे वेगळे घरगुती उपाय बघण्याकरता लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. कमेंट करा.